ना वाफवायचं ना तळायचं, अगदी झटपट तयार होणारी ताज्या हिरव्या वाटाण्यांपासून आज आपण बनवत आहोत अगदी चविष्ट रस्सा भाजी, ते म्हणजे रस्सा गोळे. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणेच कोफ्ता करी प्रिय असाल तर आजची ही रेसिपी खास तुमच्याकरिताच आहे. जबरदस्त आणि कमीत कमी फावट पसाऱ्यात तयार होणारी असल्यामुळे घरी अचानक कुणी पाहुणे आल्यास देखील तुम्ही झटपट बनवू शकतात. चला तर मग मोठ्या प्रमाणात हिवाळ्यामध्ये मिळणाऱ्या हिरव्या वाटाण्यांपासून रस्सा गोळ्याच्या भाजीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणार आहेत 2 वाटी ताजे हिरवे वाटाणे, कोवळे असले तरी देखील चालणारे, अर्धी मूठ हिरवी कोथिंबीर, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या. संपूर्ण साहित्य ना पहिले मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरची मदत घेतली तरी देखील चालणार आहे, कारण आपल्याला हे मिक्सरला अगदी हलकसं जाडसर फिरवून घ्यायचंय. यातील काही वाटाणे ना थोडेसे मोठ्या आकाराचे राहिले तर देखील चालणार आहे. तर बघा, या स्वरूपात मी हे फिरवून घेतलं. यातील वाटाणे थोडेसे जाडसर ठेवले की आपले कोफ्ते अगदी छान असे सॉफ्ट तयार होतात. आता यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून म्हणजेच पोह्याच्या चमच्याने 4 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे कोफ्त्यांकरिता. आता हे मी छान असं एकजीव करून घेते, व्यवस्थित असं मिक्स करून घेते. बेसन पीठ घातल्यामुळे कोफ्त्यांना छान अशी बाइंडिंग येते आणि हे कोफ्ते रश्श्यात गेल्यानंतर फुटत नाही किंवा विरघळत नाही. या मिश्रणामध्ये ना थोडंसं बेसन पीठ जरा जास्तच लागतं, कारण वाटाणे आपले ताजे ताजे आहेत, त्याला पटकन पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे. तर बघा, या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालंय. आता हे आपण असंच जरा वेळाकरता साईडला ठेवून देऊ, कारण जर आत्ताच याचे कोफ्ते तयार करून घेतले तर त्याचा शेप बिघडू शकतो. आता आपण वाटणाची तयारी करतोय, त्याकरता सेमच मिक्सरचं भांडं घेतलं. आता यामध्ये थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या, 3 छोट्या आकाराचे जाडसर चिरलेले कांदे, एक लाल बुंद आणि मोठ्या आकारात कट करून घेतलेला टोमॅटो, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलंय. आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरला जरासुद्धा पाणी न घालता फिरवून घेऊयात. एकदम स्मूथ बारीक पेस्ट स्वरूपाचं हे फिरवून घ्यायचे. यामुळे आपली छान अशी करी म्हणजेच रस्सा तयार होईल. लगेच आता फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी पहिले कढईमध्ये तेल घालून घेऊयात. तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता, पण थोडीशी हटके वेगळ्या पद्धतीची भाजी आहे तर मी थोडंसं तेल जास्तच घालते. साधारणतः 4 चमचे तेल घेतलं. तेल हलकं गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान अशी तडतडली गेली की मग जिरे घालायचे आणि लगेचच तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं. कारण वाटणाकरिताचं घेतलेलं संपूर्ण साहित्य आपण कच्चंच वापरलेलं होतं. आता हे आपल्याला व्यवस्थित असा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेणं खूपच गरजेचं आहे. आता या वाटणासोबतच ना मी काही सुके मसाले देखील लगेचच घालून घेणार आहे. यामुळे मसाले सुद्धा व्यवस्थित परतले जातील आणि त्यांच्यातील कच्चेपणा दूर होईल. तर यामध्ये घालते पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळा तिखट, अर्धा चमचा सब्जी मसाला आणि चवीनुसार किंवा 1 चमचा लाल तिखट. तर आपण हिरव्या मिरच्या कोफ्त्यांमध्ये देखील घातलेल्या आहेत, तर त्यामुळेच लाल तिखट हे व्यवस्थित असं बेतानेच घाला, कारण आपले कोफ्ते देखील तिखटच आहे. संपूर्ण मसाले या वाटणासोबतच छान असे परतवून घेऊयात, जोपर्यंत वाटणातील पूर्णतः पाणी आटलं जात नाही आणि वाटण कढईपासून सेपरेट सुटायला लागत नाही तोपर्यंत. बघा, या स्वरूपाचं आपलं वाटण व्यवस्थित असं परतलं जाणं गरजेचं आहे. लगेच आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. तर साधारणतः 2 ग्लास मी पाणी वापरलं आणि हे पाणी मिक्सरच्या भांड्यात घातलं होतं, कारण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण चिकटलेलं होतं. तर बघा, साधारणतः या रश्श्याची इतपत कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, कारण आपण यामध्ये कोफ्ते घालणार आहोत. कोफ्ते शिजताना देखील रस्सा बऱ्यापैकी आटला जाईल. आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी घालायची. पुन्हा एकदा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं. तर आपल्या या रश्श्याला आत्ताच बघा काय परफेक्ट असा रंग आलेला आहे. यामुळे तर्री तर जबरदस्तच येणार आहे. आता या रश्श्याला एकदम कमी गॅसवर आपण उकळी काढून घेऊयात. तोपर्यंत आपण कोफ्ते कसे बनवायचे ना ते बघू. त्यासाठी आपला हात पहिले पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, जेणेकरून मिश्रण हातांना चिकटत नाही. आता अगदी छोट्याशा आकाराचे हे गोल गोल गोळे बनवून घ्यायचे. शक्य तेवढा गोल आकार देऊन घ्यायचा. गोल गोळा तयार झाला की लगेचच उकळी आलेल्या रश्श्यामध्ये हा सोडून द्यायचा. या वेळेला रश्श्याला उकळीच आलेली असावी, ही मात्र खबरदारी घ्यायची. जर आपल्या या रश्श्याला उकळी आलेली नसताना आपण हे कोफ्ते सोडले तर कोफ्ते आपले रश्श्यामध्ये विरघळू शकतात. तर अशा पद्धतीने मिश्रण हातांना चिकटत आहे असं वाटलं की जर असा पाण्याचा हात घेऊन
हे गोल गोल गोळे मी रश्श्यामध्ये सोडून घेतेय. थोडेसे अंतर सोडून सोडायचे म्हणजे मग ते एकमेकांना चिकटणार नाही. आता यावर अर्धवट झाकण ठेवूयात आणि एकदम कमी गॅसवर हे शिजवून घेऊयात. साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर झाकण खोलून बघते तर आपले रस्सा गोळे अगदी परफेक्टरित्या तयार झालेले आहेत. कारण हे गोळे रश्श्यावर तरंगायला लागलेले आहेत. यावरूनच समजायचं ते व्यवस्थित शिजलेले आहे. तर्री आणि रंग देखील जबरदस्त आलाय. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार झालेली भाजी गरमागरम चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व्ह करायची. रस्सा बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा तयार झालाय आणि आपले हे गोळे देखील अगदी मऊसूत तयार झालेले आहेत आणि परफेक्टरित्या शिजलेले देखील आहेत. लगेच गरमागरम सर्व्ह करूयात. आपल्या या भाजीचा रस्सा देखील बघू शकता किती परफेक्ट कन्सिस्टन्सीचा तयार झाला आहे. पाणी एकीकडे रस्सा एकीकडे असं अजिबात न होता तर्रीबाज आपली ही भाजी तयार झाली. तर तुम्ही देखील घरी आलेल्या पाहुण्यांकरिता किंवा स्पेशल काही मोमेंट असेल, चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा झाली परंतु वेळ कमी असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या जवळच्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.